राज्यामधल्या 32 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तारीख आज किंवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोग नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर आयोग दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार असल्याची माहिती आहे। या संदर्भामध्ये आज किंवा उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये 14 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात, तर 7 ते 8 जानेवारीच्या दरम्यान महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। दरम्यान कोणत्या भागामधील किती जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बार उडणार आहे बघूयात। 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली जाईल। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुपारी 4च्या सुमारास या संदर्भातली घोषणा होऊ शकते। डिसेंबरच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये मतदान किंवा मतमोजणी होईल। राज्यातल्या 34 जिल्हा परिषदांपैकी भंडारा गोंदिया वगळता 32 जिल्हा परिषदांची निवडणूक होणार आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, ठाणे या विभागातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडतील। ठाणे कोकण विभागामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील। पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणी निवडणूक होईल। मराठवाड्यामध्ये सर्व 8 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांची निवडणूक होईल। अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या 9 जिल्हा परिषदांची निवडणूक देखील होणार आहे। मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ही काल संपली आहे आणि आजपासून अर्जाची छाननी केली जाणार आहे। अर्ज छाननीच्या नंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असून 19 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल, तर 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हासह अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे। राज्यामधल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान आहे। 3 डिसेंबरला निकाल हाती येईल। पुढची एक मोठी बातमी बघूयात। आमच्या पक्षामधील नाराज अपक्ष अर्ज मागे घेतील असा विश्वास आहे। अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत अपक्ष अर्ज मागे घेतील असं बावनकुळेंनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिका महायुतीच लढणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। मुंबई महानगरपालिका महायुतीमध्ये आम्ही लढू आणि विजयाचा झेंडा देखील फडकवू असं वक्तव्य बावनकुळेंचं आहे। जे अपक्ष लढतायत त्यांना आमचे त्या भागातील प्रभारी जिल्ह्यातील प्रभारी सर्वांशी संवाद करणार आहे आणि मला विश्वास आहे की विड्रॉपर्यंत फॉर्म वापस घेतपर्यंत सर्व अर्ज अपक्षाचे अर्ज जे आमच्या पक्षाचे अपक्ष भरलेले आहेत नाराज होऊन ते आम्ही परत घेऊ। त्यांना आम्ही विनंती करू। आम्ही सर्व नेते त्या ठिकाणी बसून माननीय एकनाथजी, माननीय अजित पवारजी आणि आम्ही एकत्र बसून मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती त्या ठिकाणी लढणार आहे आणि मला विश्वास आहे की मुंबई शहर बदलत आहे। मोदीचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार मिळून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेची अपेक्षा आहे आणि मुंबईची जनता आम्हाला निवडून देईल। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या कागल नगरपालिकेची निवडणूक अत्यंत रंगतदार अशी होणार आहे, कारण या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। आज दुपारी समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ एकत्रितपणे आपली भूमिका स्पष्ट करतील। या दोन्ही नेत्यांनी आघाडी केल्यामुळे शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक हे एकाकी पडले आहेत। शिवाय महायुतीमधील भाजप हा पक्ष देखील कागलमध्ये एकाकी आहे। बारामती नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे। आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी बारामतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप पुरस्कृत आघाडी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष अशी तिहेरी लढत होणार आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सदाशिव सातव यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय, तर भाजप पुरस्कृत आघाडीकडून गोविंद देवकाते यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय।
राज्यामध्ये अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली असताना पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये मात्र काका पुतण्या पुन्हा एकदा आमनेसामने येतील. दरम्यान ही निवडणूक आपल्या भविष्याचा प्रश्न असल्याचं बारामतीकरांनी लक्षात ठेवून मतदान करावं असं आवाहन युगेंद्र पवार यांनी केलंय. इतकंच नाही तर अजित पवारांना 25 वर्ष दिली, आम्हाला 5 वर्ष देऊन बघा असं आवाहन देखील युगेंद्र पवार यांनी केलंय. शेवटी मला ते ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाहीये. पण आता त्यांना 25 वर्ष दिलेत. आता तुम्ही म्हणताय आम्हाला 5च वर्ष देऊन बघा आणि 5 वर्षानंतर असे भराभरा दिवस जातील. 5 वर्षानंतर तुम्हाला दिसेल की आम्ही कसं काम करतो बारामतीमध्ये. राष्ट्रवादी आणि भाजपमधील सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामधील अनगर नगरपंचायतीमधला वाद शिगेला पोहोचलाय. या नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भाजपच्या राजन पाटील यांनी अर्ज भरू दिला नसल्याचा गंभीर आरोप होतोय. नगराध्यक्ष पदासाठी देखील राष्ट्रवादीच्या महिला उमेदवार थिटे यांनी पहाटे जाऊन अर्ज भरला होता. राष्ट्रवादीकडून भाजपचे स्थानिक नेते दहशत निर्माण करत असल्याचा आरोपही करण्यात आला. यावरती राष्ट्रवादी काय नेमकी भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. हा आरोप आमच्या अनगरकरांवर गेली 40 वर्ष होतोय. कारण दुसरा कुठलाही विषय या मंडळीकडे आमच्या गावासाठी आणि आमच्या परिसरात नाही आहे. म्हणून करता असे बिनबुडाचे आरोप करतात. कणकवली नगरपंचायतीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या विरोधामध्ये सर्वपक्षीय एकत्र आल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांचे बंधू आमदार निलेश राणेही नितेश राणे यांच्या विरोधामध्ये. शहर विकास आघाडीमध्ये काँग्रेस तसंच दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना यांचा समावेश आहे. कणकवली नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून समीर नलावडे आणि शहर विकास आघाडीकडून संदेश पारकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे जिल्ह्यासह राज्याचं लक्ष देखील आता कणकवली नगरपंचायतीकडे लागून राहिले आहे. जेव्हा आपण एखादी नोटीस देतो ती पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस नियमाने द्यावं लागतं. असं नाही आहे की पहिल्याच नोटीसमध्ये आपण निर्णय घेतो. पण नोटीस त्यांना दिलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे, ती तर कायद्यामध्ये आहे. एक मुदतवाढ द्यावी लागतं, दुसरी मुदतवाढ द्यावी लागतं आणि मग पुढची कारवाई करावं लागतं. मला वाटतं की त्या नियमाने त्यांनी मुदतवाढ दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत. अंजली दमानिया आज पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याची माहिती घेतील. त्यासोबतच त्या जमिनीच्या वतनदारांसोबतही त्या संवाद साधणार आहेत आणि यानंतर माध्यमांसमोर येऊन बातचीत करतील. मुंबईमधल्या मिठी नदीच्या 65 कोटी रुपयांच्या नालेसफाई घोटाळ्याच्या प्रकरणात ईओडब्ल्यूने ठेकेदार शेरसिंग राठोड यांच्या विरोधामध्ये जवळपास 1300 पानी आरोपपत्र दाखल केलंय. राठोडने 2021-22 साली बनावट बिलं आणि खोटी करारपत्र सादर करून डीएमसीकडून 29.63 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. राठोड ऑगस्टपासून न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. राठोड यांनी दस्ताऐवज बनावट करून कंत्राट मिळवली आणि 2021 पासून मशिनरी भाड्याने घेतल्याचं दाखवलं. मात्र प्रत्यक्ष काम 2023 मध्ये सुरू झालं. घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेच्या प्रकरणामधला निलंबित आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. एसीबीच्या अहवालामध्ये भ्रष्टाचाराचे पुरावे आढळल्यानं एफआयआरमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामधली नवी कलमं देखील जोडण्यात आली. 13 मे 2024 रोजी घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपावरती होर्डिंग कोसळलं होतं आणि तब्बल 17 जणांचा यात मृत्यू झाला होता. चौकशीमध्ये खालिद यांनी इगो मीडिया या होर्डिंगची परवानगी देताना त्याला नियम आणि निविदा प्रक्रिया पाळली नसल्याचं दिसून आलं. व्यापारी मोहम्मद रईस खान यांनी खालिद यांच्या पत्नीशी संबंधित कंपनीला 30 लाख रुपये दिल्याचा आणि त्यांच्या अमेरिकेमधील हॉटेल खर्च उचलल्याचा देखील आरोप आहे. पुण्यातल्या नवले पुलावरील अपघाताचा अहवाल यायला आरटीओकडून उशीर होत असल्यामुळे आणखी 2 दिवस लागणार आहेत. नवले पुलावरच्या अपघातांची कारणं शोधण्यासाठी आरटीओचा अहवाल महत्त्वाचा आहे. नवले पूल अपघातामध्ये कंटेनरचा गिअर बॉक्स जळाल्यामुळे तांत्रिक विश्लेषणासाठी आता अडचणी येत आहेत. अपघातामध्ये कंटेनरचा ब्रेक फेल झाला का की आणखी काही झालं होतं याची कारणं देखील आता शोधली जात आहेत. ट्रक राजस्थान पासिंगचा असल्यामुळे आरटीओकडून या प्रकरणी पाहणी करून अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे. या अपघातामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.